स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलला. मित्रांनो, आज आपण टायटन या स्टॉकबद्दल ॲनालिसिस करणार आहोत, की या आठवड्यामध्ये टायटन कशाप्रकारे मूव्हमेंट हा करू शकतो. तर सुरुवातीला आपण टायटनमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स या ठिकाणी टाकून घेऊया. तर टायटनला आपला पहिला रेजिस्टन्स आहे 3845. 3845 या ठिकाणी टायटनला रेजिस्टन्स आहे. आणि सेकंड रेजिस्टन्स आहे 3810. सेकंड रेजिस्टन्स आहे आपला 3810. या ठिकाणी आपण टायटनला टाकलेले आहेत. एक्झॅक्ट टायटन मध्ये आपल्याला वन डे ला एक सेलिंग पॅटर्न तयार झालेला दिसतो आहे. या ठिकाणी आपण बघू शकता एक सेलिंग पॅटर्न या ठिकाणी तयार झालेला आहे. डे टाइम फ्रेमला आपण पाहतो. तर येत्या काही दिवसांमध्ये टायटन हा आपल्याला डाऊनला जाताना दिसेल. तर साधारणपणे डाऊनला जाताना टार्गेट काय असतील, तर पहिले टार्गेट असेल या ठिकाणी आपले 3720. 3720 हे टायटन साठी डाऊन साइडला पहिले टार्गेट आपले. आणि सेकंड असणार 3700. सेकंड टार्गेट असतील आपल्या या ठिकाणी 3700. जर मित्रांनो येत्या काही दिवसांमध्ये जर या ठिकाणी 3700 ही जी लेवल आहे, 3700 चा जो सपोर्ट आहे टायटन साठी, जर ब्रेक झाला तर आपल्याला पुढील टार्गेट बघायला मिळेल. ते सर्वसाधारण असेल आपले 3600. 3600 आपले येणाऱ्या काही दिवसांमधले टार्गेट असणार. पुन्हा सांगतो मित्रांनो या ठिकाणी की टायटन मध्ये आपल्याला डे टाइम फ्रेमला एक सेलिंग पॅटर्न तयार झालेला दिसतो आहे. आणि टायटन हा डाऊनला जाताना दिसेल. कदाचित उद्या किंवा परवा पुन्हा टायटन हा आपल्या रेजिस्टन्स जवळ येण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी पुन्हा आपल्याला एक सेलिंग पॅटर्न तयार होताना दिसेल. सेलिंग पॅटर्न तयार झाल्यानंतर टायटन हा आपल्याला डाऊनला जाताना दिसेल. तर डाऊनला साधारणपणे पहिले टार्गेट असणार आपले या ठिकाणी, ते असणार म्हणजे 3720.
फर्स्ट टार्गेट आपण त्याला म्हणू शकतो. टायटन साठी आपले पहिले टार्गेट असणार. जर 3700 ही लेवल जर ब्रेक झाली, जर डे कॅन्डलने याच्या खाली जर क्लोजिंग दिलं, तर आपले येत्या काही दिवसांमधले सेकंड टार्गेट आपण त्याला म्हणू शकतो ते असणार 3600. सेकंड टार्गेट. तर बघूयात मित्रांनो येत्या काही दिवसांमध्ये टायटन हा कशा प्रकारे मुवमेंट करतो. मित्रांनो, जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. जर तुम्हाला तुमच्या आवडत्या एखाद्या स्टॉक बद्दल जर अनालिसिस करायचे असेल तर कमेंटमध्ये आपल्या आवडत्या स्टॉकचे नाव टाकावे. आम्ही त्यावर परिपूर्णपणे अनालिसिस करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो.